तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद पेटलाय। आम्हा कोणाकोणाला एक एक कोटी मिळालेत नाव सांगा असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। खुला आव्हानच संदीप गिऱ्हे यांनी संदीप देशपांडेंना दिलाय। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपुरातल्या एक खोक्याचा पुरावा देणार असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलेला आहे। आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतला असेल तर माझ्यासह ठाकरे गटातील सर्व नगरसेवक राजीनामा देतील असं जाहीर आव्हान यावेळेला ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिलंय। मी संदीपजी देशपांडे यांना मनसेचे नेते आहे यांना मी एकच विनंती करतो का त्यांनी जे आज चंद्रपूर बद्दल म्हणजे इथून बसून 1000 किलोमीटर दूर आज जे बसून आहे त्यांचे जे सूत्र आहे त्या सूत्रांना त्यांनी मनास विचारून नाही का ते सिद्ध करावं का एक कोटी रुपये कोणत्या आधारावर कुठे मिळाले म्हणून। हा जो विषय झाला चंद्रपूरच्या जनतेला पूर्ण माहिती आहे। हा अपमान ज्या प्रकारे आमचा काँग्रेसने केला, सकाळी 10:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या दरवाजात बसून होतो। सकाळी 10:30 पर्यंत त्यांनी आम्हाला कुठेही शिवसैनिकाला जागा देणार नाही त्यांनी भूमिका ठेवली। आम्ही वारंवार विनंती केली काँग्रेसच्या नेत्यांकडे, विजू वरट्टीवार, सुनील भाऊ केदार साहेब, आम्ही यांच्या संपर्कात वारंवार होतो। यांना आम्ही वारंवार विनंती करतो। आम्ही 11 लोक आम्ही सोबत होतो आणि त्यांना सांगितलं होतं का आमच्या गटाला तुम्ही महापौर करा, आम्ही दोडे बंधू करू, आम्हाला काँग्रेस सोबतच राहायचं आहे। परंतु त्यांनी कुठेही आम्हाला जागा दिली नाही, आमचा अपमान केला का तुमची गरज नाही, तुमच्या विनाही आमच्या सत्ता बसू शकते, त्या कारणाने हा उद्रेक होता। तर चंद्रपूरच्या महापौर पदावरनं वाद शिगेला पोहोचलाय। चंद्रपूरवरनं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट टाकली आहे। आधी 50 खोक्यांचे पुरावे द्या असं देशपांडेंनी म्हटलंय। 50 खोक्यांचे पुरावे द्या मग एकेका खोक्याचा पुरावा देणार असंही त्यांनी म्हटलंय। नेमकी एक्सपोस्ट काय आहे संदीप देशपांडे यांची तीही पाहूयात। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूर मधल्या एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आलेला आहे त्यावरनं हा वाद वाढताना पाहायला मिळतो।